मम्मी पोक येईल त्याला. अरे पोक आलं तरी चालेल, तुटलं तरी चालेल, फाटलं तरी चालेल, पण माझा आजचा प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे. कसला प्लॅन? काय ही आशू आहे ना, ती शुप्पू पासून लांब जाण्याचा प्रयत्न करते, पण त्या दोघांमधलं अंतर कसं कमी करायचंय याची काळजी मी घेणार आहे. काय हे आपण सगळे इथे शूट करतोय की नाही? हे डिरेक्टर डे अँड नाईट शूट करतात, हो की नाही? आता आज ना उद्या हे शूटिंग संपेल, पण तरी सुद्धा काही लोकांनी अजून एकमेकांना नीट ओळखलेलं नाहीये, हो की नाही नंदू? हो अगदी बरोबर आहे. नाही म्हणजे एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो. नाही कसं आहे, फक्त एकत्र काम केलं आणि थोडीशी मैत्री झाली म्हणजे पूर्णपणे समजून घेतलं असं नाही ना. काय आशू? तर आज मी ऑर्गनाइज करणार आहे टी पार्टी. ती पार्टी? अगं ती पार्टी नाही ग, टी पार्टी, टी पार्टी. आणि या टी पार्टीसाठी टी तयार करणार आहे टी अश्विनी. मम्मी ती अश्विनी. अगं तेच ते. तर हिच्या हातचा चहा पिऊन तर बघा, तुमच्या सगळ्यांची झोप उडून जाईल. हिच्या हातचा चहा प्या आणि मग तुम्ही पण म्हणाल हा 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 टिंग टिंग टिडिंग. कट इट. मम्मी कौतुक थोडं जास्त होतंय. हो का? मम्मी अगं माझ्या हातून एवढा पण चांगला चहा नाही होत. हे बघ, हिचं नाही असं आहे, हिला स्वतःचं कौतुक करून घ्यायची सवय नाहीये. हिचं म्हणजे कसं ना, अर्थ टू डाऊन आहे. डाऊन टू अर्थ असं म्हणायचं होतं तिला, हो ना पम्मी? हा तेच ते, माझ्यासारखं. ए तुम्ही इथे उभे काय? चला चला निघा, फ्रेश होऊन या. अरे नंदू जा, तू पण रिहर्सल. अरे आपण आज पार्टी करतोय नाही, पण जा फ्रेश हो. हा ओके. झेंडू जा, तू पण जा. OMG! पम्मी मी जाते, खूप जणांसाठी चहा करायचा आहे ना. ओके बाय. आलेच. हा अरे केकू, तू पण गेला होतास का शुभ्भू बरोबर? तरीच दिवसभर मला दिसला नाही सा. काही काम होतं का माझ्याकडे अर्जंट? मला आत्ता सांगा ना, लगेच करतो मी. आता कोणी कुठेही जायचं नाही, कारण आता आपण टी पार्टी ऑर्गनाइज करणार आहोत आणि त्यासाठी आशू सगळ्यांसाठी टी करणार आहे, ते पण एकटीच. एकटीच? हा, म्हणजे दिवसभर बिचारी खूप कामात होती, दमली होती, पण तरी पण एकटीच चहा करणार आहे. अरे वा, मस्तच आहे ना. मी जरा फ्रेश होऊन येतो. किकू, आजच्या पार्टीला ना रंगत येणार आहे. आता तुम्ही असल्यावर रंगत येणारच. गप्पे, मला सांग, तन्वी शुभ्भूला काय म्हणाली? भेट कशी झाली? भेट झालीच नाही. काय? हो ना, एवढं करून पण शुभंकर भेटलाच नाही. हसू नकोस ना, ते भेटणारच होते आम्हाला, पण मध्येच त्या केकेचे काका. अरे देवा, वाईट झालं ग. देव त्यांच्या आत्म्याला. जिवंत आहेत ते अजून. मग काय, त्यांची तब्येत बिघडली अचानक, मग थांबावं लागलं शुभंकरला तिथे. कविता, तुला तिकडे जायची काहीच गरज नव्हती. गरज नव्हती म्हणजे? तन्वी बहीण आहे माझी. लांबची बहीण आहे ना तुझी, म्हणूनच तर एवढ्या लांब गेले होते, पण हाती काहीच लागलं नाही. बरं, आता हे जे काही फिसकटलंय ना, ते आपल्याला आईला सांगणं गरजेचं आहे. कशाला? हे जे काही फिसकटलंय ना, ते मी सावरीन ना. फक्त त्या दिवशी शुभंकरला एक मुलगी कॉफी शॉपला भेटायला आली होती,
ती मुलगी कोण आहे ना तेवढं कळायला हवं. आता ते कसं कळणार? त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे ना मंदार. टेकू, आता मलाच काहीतरी करायला हवं. बबी मॅडम, अहो मला सांगा ना, मला ऑर्डर करा. तशी पण माझी ऑर्डर घ्यायची सवय मोडायला नको ना. बरं झालं तू मला सांगितलंस. ही जी कविता आहे ना, ही शुभू आणि तन्वीला ना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते. आता हाच प्रयत्न आपल्याला होऊ द्यायचा नाही. मम्मी मॅडम, तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. शुभू आणि तन्वी पुन्हा एकत्र भेटणार नाही याची जबाबदारी तू घ्यायचीस. तुम्ही जबाबदारी दिली, मी घेतली. केकू खूप फास्ट आहेस हं तू. जेवढा असायला पाहिजे तेवढा नाहीये, नाहीतर आतापर्यंत लग्न झालं असतं माझं. हाऊ फनी. मग आता ठरलं, शुभू आणि तन्वी कायमचे एकमेकांपासून दूर होतील आणि शुभू आणि आशू कायमचे एकमेकांच्या जवळ येतील. हा, काय मग कशी चालली टी पार्टीची तयारी? हॅलो, कशी चालली टी पार्टीची तयारी? छान सुरू आहे. चहा करते. टी पार्टी चहाचीच असते ना. अहो मग चहाच बनवणार ना. आज खूप थकायला झालं. पुण्याला प्रवास करणं पण अवघड आहे. हो पण काय करणार, जावं लागणारच ना. बरोबर आहे तुमचं. आता तन्वीला जास्त वेळ द्यावा लागणार. सकाळी पण खूप घाई झाली. मी टाकतो साखर. अहो टाकते मी. प्रमाण जास्त व्हायला नको ना, जेवढ्याच तेवढं. मी तुम्हाला मदत करतो. हा, दिवसभर एकट्याच होता ना तुम्ही. एकटी कुठे होती मी? एवढे सगळे होते. पम्मीदी, राजनंदिनी, झेंडू सगळेच होते. हो पण सगळं काम तुम्हाला एकटीलाच करावं लागलं असेल ना. मला सवय हो. हा एवढा चहा करण्याची? चहा 2 माणसांचा असो की 20 माणसांचा, मेहनत जास्त नसते. आणि नेहमीच कसं दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं ना. काय, मी तुमचा मित्र आहे ना. चहा उकळलाय. हा द्या, मी ओततो. नाही नाही, ओतते मी. द्या ना, मी ओततो. ओतते मी. थांबा. मी घेऊन जातो. अहो मी नेतो. अहो द्या, नेते मी. मी नेतो, हात भाजेल तुमचा. सोडा. तुमचा पण हात भाजेल, द्या मी नेते. मी नेतो, तुमचा हात भाजेल. द्या. फोटोग्राफर तुमचा पण हात भाजेल, प्लीज. हो तुम्ही नका खेचू, सोडा. द्या ना, मी नेते. द्या, प्लीज. अश्विनी. फोटोग्राफर द्या. अश्विनी. वा 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 वा.
वा वा. तर आता ह्यानंतर कोण परफॉर्म करणार आहे हा? हा, आपले फोटोग्राफर केकू. केकू, चल पटकन एक गाणं बोल. पम्मी दी गाणं बोलत नाहीत, गाणं गातात. माझ्यावरून राहून खूप स्मार्ट झाली ही. तर केकू, गाणं म्हण पटकन. पम्मी मॅडम, गाणं सोडून दुसरं काही करायला सांगा ना. ए, असं काय करतोय? आता मला गाणंच ऐकायचंय ना. चल पटकन म्हण बघू. केकू प्लीज. केकू 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 केकू. आता तुम्ही एवढं म्हणताय तर गातो गाणं. ये इकडे, ये. स्टार्ट. अरे गाणं तर गाऊ द्या मला. आम्हाला वाटलं झालं तुमचं गाऊन. असं का? तू आहे ना मला नंतर भेट. हा. तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना, तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना, जो होश था वो तो गया, बदन की ये खुशबू जगने लगी जादू, होके बेकाबू दिल तो गया. तुम्ही हा चहा घ्या. नको मला, तुम्ही घ्या. तुम्ही पुण्याहून थकून आला आहात ना. अरे गाणं संपलं, टाळ्या वाजवा. के 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 के. आशू, शुभंकर ये ना. अरे अरे ये रे. अरे असू दे. चल ये बस बस. अरे वा 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 वा. मग आता नेक्स्ट कोण परफॉर्म करणार? ए मम्मी, आता तूच एखादं गाणं सादर कर ना. OMG, मी?
नाही 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 नाही, काय आहे ना, इतके वर्ष ऍक्टिंग करिअर करता करता ना मी गाण्याचा रियाजच केला नाहीये. हो पण कोणतंही एखादं तुझ्या आवडीच्या गाण्यातलं एखादं कडवं छोटस प्लीज. पम्मी मॅडम प्लीज गा ना. अहो तुमचा आवाज पण नगरपर्यंत पोहोचू द्या ना. पम्मी 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 पम्मी. बरं बरं, ओके ओके ओके. आता तू एवढं म्हणतोच आहेस तर मला माझ्या फॅन्सचं मन नाही दुखवायचंय. मी गाणं गात्या खास तुमच्या सगळ्यांसाठी. ये बात बजाव ताली. बस बस बस. झेंडू, कॅमेरा कॅमेरा शूट कर. मम्मी दी गाण्याचं पण ऑडिशन द्यायचंय. अगं असं काय करतेस, येणाऱ्या वेब सिरीज मध्ये मी सिंगरचाच रोल करते ना, ते पण क्लासिकल. बरं बरं, मी माझं गाणं सादर करते. हा 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 साक्षात कोकिळाच. मी बरं बरं गाते. हा याड लागलं ग याड लागलं ग, हे रंगलं तुझ्यात याड लागलं ग. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं बरं, आता सगळ्यांचं गाणं ऐकून झालं. आता आपल्या क्रू मधना डान्स कोण परफॉर्म करणार? हा, आपले डिरेक्टर. डान्स परफॉर्म करा. या Come on, sir. Bas, bas, bas. Sir, now the stage is yours. All the very best.
थँक्यू सर थँक्यू. आता यानंतर कोण डान्स करणार आहे? आता लास्ट बट नॉट द लीस्ट द बेस्ट कपल डान्स करणार आहे. आणि ते बेस्ट कपल आहे शुभू आणि आशू.